मुंबईतील मलबार हिलच्या नेचर वॉकवे मध्ये आता चोरी झाली। कालच सुरू झालेल्या नेचर वॉकवे मधील साहित्य चोरीला गेलंय। नेचर वॉकवे मधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। काचेच्या खिडकीतून आत घुसून चोरट्याकडून तिकीट काउंटरवरील साहित्याची चोरी त्या ठिकाणी करण्यात आली। मलबार हिलच्या नेचर वॉकवे परिसरात गर्दुले या ठिकाणी चोरट्यांचा वावर पाहिल्याने नागरिकांनी मात्र या संदर्भातली तक्रार केली। तर कालच गुढीपाडव्याच्या निमित्ताने नेचर वॉकवेची सुरुवात झाली होती, त्याचं उद्घाटन झालं। मात्र आता त्या ठिकाणी सुद्धा चोरट्यांचा वावर पाहायला मिळतोय। नागरिकांनी या संदर्भात तक्रार सुद्धा केली। तर कालच सुरू केलेल्या नेचर वॉकवेमध्ये आता साहित्य चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला। मुंबईतील मलबार हिलच्या नेचर वॉकवेमध्ये ही चोरी झाली आहे। वॉकवेमधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। कालच याचं उद्घाटन झालेलं आहे। दोन्ही दृश्य आपण पाहतोय। नेचर वॉकवेचं कालच गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्घाटन झालं आणि रात्रीच त्या ठिकाणच्या साहित्याची चोरी झाल्याचे दृश्य हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडल्यात। शिल्पा, नेचर वॉकवे खरं तर कालच गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्घाटन झालं आणि काल रात्री चोरी झाली, काय संपूर्ण प्रकार हा? कारण आपण जर पाहिलं तर मलबार हिल इथे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून नेचर वॉकवेचं काम सुरू होतं आणि कालच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या नेचर वॉकवेचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे। मुंबईकरांसाठी हा नेचर वॉक खुला करून देण्यात आलेला आहे। मात्र आपण जर पाहिलं तर काल उद्घाटन होतंय आणि सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलेले आहेत चोरीचे, त्यातून काचेच्या खिडकीतून चोर हा आतमध्ये घुसलेला आहे आणि तिकीट काउंटर जिथे साहित्य ठेवलेलं आहे ते साहित्य चोरत असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। चोर सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। मलबार हिलच्या वॉकवे परिसरामध्ये गर्दुले आणि चोरांचा वावर असल्याचं यातून दिसून येते। 2.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मलबार हिल इथे वॉकवे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे। मात्र आता इथे गर्दुले आणि जे चोरीचं प्रमाण आहे ते रोखण्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण मलबार हिलच्या या परिसरामध्ये जर अशा प्रकारचे गर्दुले आणि चोरी करणारे लोक असतील तर येणाऱ्या काळामध्ये जो हा नेचर वॉकवे आहे अतिशय सुंदर आहे हा। कारण जेव्हा पर्यटक किंवा जे नागरिक आहेत मुंबईकर त्या नेचर वॉकवेवर वॉक करण्यासाठी जातील, 1 ते 1.5 तासाचा हा वॉक असेल। मात्र वॉक करत असताना विविध गाण्यांची मैफिल त्यांना ऐकायला मिळणार आहे। तसेच रंगीत संगीत लाईट आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। दुसरी गोष्ट बघायला गेलं तर अग्निशमन केंद्राची तिथे उभारणी करण्यात आलेली आहे। मात्र जर असं चोरांचं प्रमाण असेल तर येणाऱ्या काळामध्ये नेचर वॉकवेवर जे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत ते सीसीटीव्ही देखील येणाऱ्या काळामध्ये चोरी होऊ शकतं किंवा गाण्यांचे जे साऊंड लावलेले आहेत ते साऊंड देखील चोरी होऊ शकतं। म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून हजारो कोट्यवधींचा प्रकल्प हा उभारण्यात आलेला आहे। मात्र यावर कुठेतरी गर्दुल्यांची नजर, चोरांची नजर पडलेली पाहायला मिळते। या नजरेतून आता मुंबई महानगरपालिका नेचर वॉकवे आहे तसाच कसा ठेवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कारण आज जर फक्त तिकीट काउंटरमधून हा चोर आतमध्ये घुसलेला आहे, काचेच्या खिडकीतून हा चोर आतमध्ये घुसून चोरी करतोय, तर येणाऱ्या काळामध्ये जे साऊंड असतील गाणी ऐकण्यासाठी किंवा सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर जे साहित्य असेल, कारण अतिशय सुंदर नेचर वॉक बनवण्यात आलेला आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्ये नागरिकांना, मुंबईकरांना नेचर वॉकवेचा आनंद घेता येणार आहे आणि कुठेतरी आता याच नागरिकांच्या आनंदाला चोराची नजर लागते की काय हे पाहणं महत्त्वाचं असेल। करण नक्कीच शिल्पा, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।